नमस्ते, मी डॉक्टर दीपाली. कुंडलीतील स्थाने ह्यामध्ये आज आपण बघणार आहोत पुरुष भाव, स्त्री भाव आणि चरभाव, स्थिर भाव. आत्तापर्यंत मी 4 स्थानांबद्दल माहिती सांगितलेली आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की काही ठिकाणी मी चरभाव किंवा स्थिर भाव, पुरुष भाव, स्त्री भाव असा उल्लेख केलेला आहे. तर ह्या संकल्पना नेमक्या काय आहेत ते आता आज आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये एकूण 12 स्थानं किंवा भाव असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे विषम संख्या असलेले भाव आहेत, म्हणजे पहिला, तिसरा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा भाव किंवा ही स्थानं, ह्यांना कुंडलीमधली पुरुष भाव असं म्हणतात आणि ह्यांनाच चरभाव असं सुद्धा म्हटलं जातं. पुरुष भाव नेमके काय आहेत, तर व्यक्तीचा बाह्य जगाशी संबंध कसा येतो त्या सगळ्याची रूपरेखा आपल्याला या स्थानांवरनं समजते. त्या व्यक्तीची सक्रियता कशी असेल, म्हणजे क्रिएटिव्हिटी कितपत असू शकेल, त्या व्यक्ती किती साहसी असेल, निर्णयक्षमता कशी असेल त्या व्यक्तीची, हे सगळं आपण पुरुष भावांवरनं बघतो. कारण निर्णयक्षमता ही सुद्धा जगताना फार महत्त्वाची असते. अनेक जण निर्णय घेत असताना मागे पुढे होतात किंवा निर्णय चुकेल का अशी भीती वगैरे वाटत असते आणि काही जण अगदी बिनधास्तपणे निर्णय घेऊ शकतात. तर ह्या सगळ्याचा विचार आपल्याला या पुरुष भावांमध्ये असलेले ग्रह, राशी ह्यांच्यावरनं आणि तिथे होणारे योग यावरनं आपण त्याचा अंदाज लावू शकतो. आणखी काय, तर पुरुष भाव हे चरभाव असतात, म्हणजे सतत बदल किंवा गतिशीलता असते की सतत बदल हवे असतात ह्यांना. त्या स्थानावरून आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला कितपत त्यांच्या आयुष्यामध्ये बदल हवा आहे आणि गतिशीलता कितपत असेल, म्हणजे कुठलंही काम करताना कितपत स्पीडनी करेल का अगदी मंदगतीने कामं करेल, ह्या सगळ्याचा पण अंदाज त्या स्थानांवरनं लावता येतो. पण पुन्हा अर्थात फक्त स्थानं नाही, तर तिथे असलेला राशी, ग्रह, त्यांचे होणारे योग ह्याच्यावरनं या सगळ्याचा अंदाज आपण वर्तवू शकतो. तर कुंडलीमध्ये स्त्री भाव किंवा स्थिर भाव कुठले आहेत, तर कुंडलीमध्ये जे समसंख्या असलेले भाव आहेत, म्हणजे दुसरा, चौथा, 6वा भाव, 8वा, 10वा आणि 12वा, तर हे सगळे भाव स्थिर भाव किंवा स्त्री भाव आहेत. स्त्री भाव म्हणजे काय, तर व्यक्तीच्या आंतरिक भावनांशी याचा संबंध येतो, म्हणजे मन असं म्हणूयात किंवा भावना सगळ्या, ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य म्हणूयात की कशा प्रकारे त्या व्यक्तीचा स्वभाव असेल, साधारणतः मानसिकता कशी असेल, एखाद्याशी जुळवून घेणं, नाही घेणं, एखाद्याशी पटणं, नाही पटणं. एखाद्या व्यक्तीचं बघा सगळ्यांबरोबर अगदी सहज पटतं आणि एखाद्या व्यक्तीचं नाही पटत. सो ह्या सगळ्याचा आपल्याला अंदाज या स्थानांवरनं लावता येतो. स्त्री भावावरून आपण अजून काय बघू शकतो, तर व्यक्तीची भावना ते तर आलंच, पण त्याबरोबर प्रेम किंवा संबंध, म्हणजे एखाद्या व्यक्ती इतरांवर कितपत प्रेम करू शकते, किती माया लावू शकते, किंवा इतर नातेवाईकांशी, त्यांच्या लाईफमध्ये येणाऱ्या व्यक्तींशी त्यांचे संबंध कसे असतील याचा साधारण अंदाज लावता येतो. पण पुन्हा तेच आलं की तिथे सगळ्या येणाऱ्या राशी, ग्रह, त्यांचे योग, ह्या सगळ्याचा विचार आपल्याला एकत्र करावा लागतो. हे स्त्री भाव जे आहेत ते स्थिर भावही आहेत. म्हणजे काय, तर त्यांना स्थिरता आवडते, सतत बदल नको असतात, एका ह्याच्यावरती ते ठाम असतात, म्हणजे दृढ असतात असं म्हणूयात. विश्वासार्हता असते, कारण हे त्यांचे सहसा निर्णय बदलत नाहीत, ते त्यांच्या निर्णयावरती ठाम असतात. त्यामुळे आपण त्यांच्यावरती सहज विश्वास ठेवू शकतो. कुंडलीमध्ये पुरुष आणि स्त्री भाव या दोन्ही भावांचा योग्य समतोल असणं आवश्यक असतं, जेणेकरून त्या व्यक्तीचं जीवन संतुलित राहतं आणि व्यक्तिमत्व, जीवन, घटना, भविष्य ह्या सगळ्याचा आपण जेव्हा भाकीत वर्तवतो त्यावेळेला या सगळ्याचा सारासार विचार आपण करू शकतो. असेच आणखी पुढचे व्हिडिओ बघत असताना काही संकल्पना जर तुम्हाला समजल्या नाहीत तर जरूर मला मेसेज करा. हा प्रश्न आला होता कमेंटमध्ये आणि म्हणून मला ह्याचं छानसं उत्तर देता आलेलं आहे. सो थँक्यू. तुम्हाला अशाही काही संकल्पना नाही समजल्या तर तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये विचारू शकता. स्थानांची आणखी माहिती बघूयात पुढच्या भागामध्ये. थँक्यू.